नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन आहे आणि रविवारी बजेट आहे. ओके, तर शनिवारी सुट्टी असणार आहे, रविवारी मार्केट चालू राहण्याची पॉसिबिलिटी हाय आहे आणि राहणार आहे चालू. ओके, सो उद्याचा जो ट्रेडिंगचा सेशन आहे तो बजेटच्या आदल्या दिवसाचा ट्रेडिंगचा सेशन आहे शुक्रवारी. शनिवारी मार्केटला सुट्टी असेल आणि रविवारी बजेट अनाऊन्स होणार आहे. ओके, सो ओव्हरऑल चार्ट काय बघायला मिळतोय ते लक्षात घ्यायचंय. निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स ओके उद्याच्यासाठी शुक्रवारच्यासाठी प्राइस ॲक्शन काय बनते ते लक्षात घेऊया. आज जर बघितलं तर मार्केटनी छोटासा डाऊन साईड मोमेंटम ओपनिंगमध्ये दाखवला, परंतु कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये एक बुलिश फ्लॅगम पोल तयार होताना दिसतोय आणि त्याचा ब्रेकआउट मार्केटने आज दिलेला आहे. आणि जवळजवळ बघितलं तर निफ्टीमध्ये 70-75 पॉईंट बुलिश मोमेंटम, बँक निफ्टीमध्ये जवळजवळ 350 ते 450 पॉईंटची बुलिश मोमेंटम आणि सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर 200-250 पॉईंटची बुलिश मोमेंटम बघायला मिळाली. तर आपण काल डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये थोडीशी जी प्राइस ॲक्शन आहे ती बुलिश बघायला मिळते. ओके, परंतु मार्केटने काय केलं, आधी नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला, डाऊन साईडला आला, सपोर्ट लेवलवरती आला, सपोर्ट लेवलवरती बुलिश प्राइस ॲक्शन क्रिएट करून मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला. आता ज्याला बऱ्यापैकी प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे, ज्याला बऱ्यापैकी प्राइस ॲक्शन समजते, सेटअप समजते, त्याला थोडंसं मार्केट समजायला सोपं जाऊ शकतं. परंतु जर तुम्हाला बेसिक नॉलेज काहीही नसेल, तुम्हाला काही गोष्टी समजत नसेल मार्केटच्या आणि तरी देखील तुम्ही मार्केटमध्ये काम करत असाल तर तुम्हाला थोडंसं मार्केट तर अवघड आहेच आहे, परंतु जर नॉलेज नसेल, बेसिक नॉलेज देखील नसेल तर मार्केट थोडंसं समजायला अवघड जातं. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केटचे जे बेसिक आहेत, मार्केटचं प्राइस ॲक्शन आहे, मार्केटच्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या शिकण्यावरती भर द्या. हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करा. डायरेक्ट जर मार्केटमध्ये उडी मारत असाल तर मग ती उडी खड्ड्यात जाऊन पडण्याची शक्यता जास्त वाटते. ओके, सो बघा, शिकण्याला आपल्याला जितका टाईम आहे तितक्या टाईमनुसार शिकत जावा. कोणाला वेगवेगळ्या ठिकाणी कामं करतात, कोणाला वर्क फ्रॉम होम असतं, कोणाला खूप जास्त वेळ असतो कामाच्या व्यतिरिक्त देखील, ते खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतात ते. परंतु जर कोणाला टाईम नसतो, आठवड्यातनं 1-2 वेळेस सुट्टी असते, त्यातनं देखील शिकण्याचा प्रयत्न करत जावा. स्टेप बाय स्टेप गोष्टी शिकण्याकडे लक्ष देत जावा. कारण की काय होतं, मी तुम्हाला रोज ॲनालिसिस व्हिडिओ बनवताना पहिलं भलं मोठं नॉलेज द्यायचा प्रयत्न करतो, एक ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो. का देतो असतो किंवा त्याच्या मागचं कारण काय असतं की खूप सारे लोक असतात जे रेग्युलर कमेंट करत असतात. कोणाचा दिवस चांगला जातो, कोणाचा दिवस वाईट जातो, कोणाचा कसा अनुभव आलेला असतो, ह्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचत असतात. ओके, आणि त्या गोष्टी पोहोचून त्यातनं खूप काही कमेंट वाचून प्रत्येकाचे वेगवेगळे क्वेश्चन असतात, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात, ते कमेंटमध्ये ते सांगत असतात आणि प्रत्येक कमेंटवरती मी इकडे बोलू शकत नाही आहे. त्यामुळे ओव्हरऑल तुम्हाला व्यवस्थित मार्केटबद्दल सांगण्याचा प्रयत्न मी पहिल्या 5 मिनिटामध्ये करत असतो आणि हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यावरती खूप लोक पॉझिटिव्ह रिॲक्ट देखील करतात, काही लोक निगेटिव्ह रिॲक्ट करतात, हरकत नाही. कोणाला कसं घ्यायचं आहे ते तुमचं समज आहे तो. ओके, परंतु माझं सांगणं असतं व्यवस्थित पद्धतीने. तुम्ही बिगिनर असू द्या, तुम्हाला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असू द्या किंवा तुम्हाला मार्केटचा बऱ्यापैकी चांगला एक्सपिरियन्स असू द्या, ज्याला चांगला एक्सपिरियन्स आहे, चांगली गोष्ट आहे, ते शिकण्याचा प्रयत्न करतच राहावा. वेगवेगळे चार्ट, इंडेक्स, वेगवेगळे स्टॉकचे चार्ट, हे सगळं रोज बघत जावा. जितकं तुम्हाला चार्ट रीडिंग करता येईल तितकं रीडिंग करत जावा. त्याने काय होतं की चार्ट बरोबर चांगली ओळख तयार होते. मग चार्ट बघून काय गोष्टी समजायला लागतात, हळूहळू गोष्टी. तुम्ही प्रत्येकाचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करत जा. तुम्ही नवीन असाल, तुम्हाला काय अडचणी येते ते देखील गोष्टी शेअर करा. तुम्हाला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असाल त्या देखील गोष्टी तुम्ही शेअर करू शकता. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे कमेंट तुम्ही करत असतात. जे लोकांनी सुरू केले, प्राइस ॲक्शन शिकायला सुरू केले, जे लोकांनी मार्केटमध्ये अभ्यास करायला सुरुवात केली आहे,
माझं सोडूनच द्यावा, तुम्हाला तुमचे स्वतःचे एक्सपिरियन्स काय सांगतात तुम्ही स्वतः समजून घ्या ना. तुम्हाला मार्केटचा ज्यावेळेस अनुभव नव्हता त्यावेळेस तुमची मार्केटचं बघण्याकडचा हेतू काय होता, मार्केट बघण्याचा तुमचा अप्रोच काय होता. परंतु तुम्ही अभ्यास केल्यानंतर, तुम्ही मार्केटचं नॉलेज घेतल्यानंतर, तुम्हाला मार्केट बऱ्यापैकी समजल्यानंतर आजचा तुमचा एक्सपिरियन्स काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा. खूप सारे लोक कमेंटमध्ये शेअर करत असतात. मी वारंवार ते जे कमेंट असतात, ते जे काही चांगले कमेंट असतात, सगळ्या कमेंट अर्थात मी तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत, परंतु ज्या व्यवस्थित कमेंट आहे, ज्या चांगल्या कमेंट आहे, मी तुम्हाला ज्याने तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल बघायला, त्या कमेंट मी टेलिग्रामवरती देखील तुमच्यासोबत शेअर करत असतो. ओके, सो मार्केटचा अभ्यास नक्की करायला शिका. मार्केटमध्ये जेवढं तुम्ही शिकाल तेवढं कमीच आहे. आजही मार्केटमध्ये मी 1 ते 2 तास वेगवेगळे चार्ट बघत असतो, इंटरनॅशनल मार्केट बघत असतो. खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या अजून शिकण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, मार्केट हे खूप मोठं महासागर आहे. तुम्ही त्यातनं जितकं शिकाल तितकं चांगलं आहे. फक्त शिकण्याकडे लक्ष द्या. त्याचा रिझल्ट काय येणार त्याचा विचार करू नका. ओके, जितकं तुम्ही मार्केटला शिकण्यावरती भर द्याल, जितकं तुम्ही मार्केटला समजून घ्याल, तितकं तुम्हाला मार्केट समजायला सोपं जाईल. नाहीतर आज प्राइस ॲक्शन झाली, सगळ्या गोष्टी होत असतात. असं म्हणता येत नाही की सगळे दिवस सारखे नसतात मार्केटचे. काही काही दिवस सोपे असतात, काही काही दिवस खूप कठीण असतात. मग सोप्या दिवसामध्ये काय करायचंय, कठीण दिवस आहे, मार्केट टफ आहे, मार्केट कन्फ्युजनमध्ये आहे, त्या दिवशी काय करायचंय, कसं आपली रिस्क मॅनेजमेंट करायची, पोझिशन सायझिंग कशी मॅनेज करायची, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन एक मोठा भाग आहे मार्केटचा. ओके, चार्ट रीडिंग एक मोठा भाग आहे. त्याच्यामध्ये चार्ट रीडिंगमध्ये सेटअप एक मोठा भाग आहे, स्ट्रॅटर्जीचा एक मोठा भाग आहे. ओके, तुमची रिस्क मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने करताय तो एक मोठा भाग आहे. तुमची सायकोलॉजी कशी आहे मार्केटच्या बद्दल, तुमचा आजचा उठल्यानंतरचा तुमचा माइंडसेट कसा आहे मार्केटच्या बद्दल. नाहीतर रात्री झालेत बायकोवर भांडणं, कोणावर भांडणं, आणि उठलाय तुम्ही त्या टेन्शनमध्ये बसलाय मार्केट समोर. काय पण XYZ कारणं असतील, तुमचा मूड कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करायला लागतात. आणि हे सगळं मी तुम्हाला वारंवार ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगत असतो. खूप सारे लोक त्याला पॉझिटिव्हमध्ये देतात. हातावर मोजण्या इतक्या गोष्टी लोकांना ते निगेटिव्ह वाटतं, परंतु त्यांना पण माहिती काही दिवसानंतर त्यांना हे जे मी सांगतोय ना ह्या गोष्टी समजतील. ओके, सो 1000 लोक बघत असतील, त्यातल्या 2 लोकांना जरी ह्या गोष्टी पटल्या, समजल्या, तरी हे जे ॲनालिसिस व्हिडिओ करतोय त्याचं कुठं ना कुठं सार्थक झाल्यासारखं वाटेल. ओके, सो शिकण्याकडे लक्ष द्या. आता खूप लोकांचे क्वेश्चन असतात की शिकायचं कुठे, काय करायचं, कसं शिकायचं, सुरुवात कशी करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टींचे क्वेश्चन वारंवार मी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये याची उत्तरं देत असतो. माझं एवढंच मत आहे, शिका. जिकडं तुम्हाला शिकायला सोपं वाटतंय, ज्या व्यक्तीचं तुम्हाला शिकवलेलं समजतंय. बघा, आपण शाळेत असताना काही काही विषय खूप सोपे वाटतात आपल्याला, काही काही विषयामध्ये आवड निर्माण होते, कारण की त्याचे जे शिक्षक असतात ते आपल्याला व्यवस्थित समजून सांगतात आणि ते शिक्षक आवडतीचे होतात, आणि मग त्या विषयामध्ये आपल्याला शिकायला इंटरेस्ट येतो, त्याच्यामध्ये आवड निर्माण होते. त्यामुळे जो व्यक्ती शिकवतोय त्याचं तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने, किती सोप्या पद्धतीने शिकवतोय, ज्याचं तुम्हाला समजतंय त्याच्याकडे शिका. माझा काही आग्रह नाही की माझ्याकडेच शिकायला पाहिजे, परंतु ज्या लोकांना जे आपण ॲनालिसिस करतोय ते ज्या पद्धतीने समजते. काही लोक कमेंट करत असतात की सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करतात. ओके, तर अशा लोकांना जर शिकायचं असेल तर आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे, तिकडे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कोर्स बनवलेले आहेत. 16 ते 17 व्हिडिओ फॉर्मॅटमधले व्हिडिओ आहेत ते. ओके, पूर्ण सिलेबस आहे. तिकडे प्राइस ॲक्शन, सेटअप, डिमांड सप्लाय झोन, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, रिस्क मॅनेजमेंट, त्याचसोबत सायकोलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल शिकण्यासाठी, तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता, सुरुवात करू शकता. आणि तसंच जर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन झाला नसाल, ओके, तर त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके, आणि हे जे स्टार्टिंगचे जे तुमचे इम्पॉर्टंट 4-5 मिनिट मी घेतोय ते तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही नक्की सांगा. ओके, आय होप तुमचा सगळ्यांचा दिवस चांगला गेला असेल.
ओके, सुरुवात करूया उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी. शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन आहे. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचे डिटेलमध्ये डिस्कशन आपल्याला करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत पाहत जावा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इतके सगळं कष्ट घेऊन मी व्हिडिओ बनवत असतो, परंतु लोक सबस्क्राईब करत नाही. जेवढा सपोर्ट पाहिजे तेवढा सपोर्ट दाखवत नाही. त्यामुळे सपोर्ट नक्की करा चॅनलला पण, आणि सबस्क्राईब नक्की करा. शिकण्यावर भर नक्की द्या. ओके, व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करू शकता. चला, या चार्टवरती तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आपण इकडे ओपन केलेला आहे. बघा, काल आपण डिस्कस केलं होतं की ही जी बुलिश मोमेंटम आलेली आहे, इकडे काहीसा एक बेरिश फ्लॅगमपोल पॅटर्न, इकडे बुलिश फ्लॅगमपोल पॅटर्न इकडे तयार झालेला आहे. त्याचा ब्रेकआउट इकडनं बघायला मिळाला. त्याच्या आधीच इकडे प्रायजेक्शन बघा, डबल बॉटम इकडे बनवला, मार्केटवर गेलं, एक कप अँड हँडल देखील इकडे तयार झाला, आणि त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम दाखवला. आता या गोष्टी तुम्हाला प्रायजेक्शन काहींना नसेल समजत. जर ओव्हरऑल जर बघितलं तर इकडे एक टप्पा खाल्ला मार्केटने, एक छोटासा इकडे स्कॅल्पिंग मोमेंटम डाऊन साईडला दाखवला. त्याच्यानंतर जर बघितलं तर वरती गेला, परत एक ब्रेकआउट दिला, परत वर चलो, म्हणजे वरची फर्स्ट लेवल जी रेजिस्टन्सची होती तिथपर्यंत मग मार्केटने मोमेंटम दाखवला. जी खालची सपोर्टची लेवल होती तिथे पण मार्केटने मोमेंटम दाखवला. आता तुम्ही काय केलंय मार्केटमध्ये व्यवस्थित सांगू शकता. आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट लेवल टू लेवल होतं, त्यामुळे खूप जास्त काही लेवल आपल्याला चेंजेस करायच्या नाही आहेत. इकडे थोड्याशा लेवल फक्त आपण ॲडजस्टमेंट करूया. पहिले तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलं तर इकडे काय बघायला मिळते की इकडे आपल्याला एक बुलिश प्रायजेक्शन बघायला मिळते. इकडनं जर बघितलं तर ही काहीशी आपल्याला अशा पद्धतीची प्रायजेक्शन बघायला मिळते, आणि याची क्लोजिंग पण 25,400च्या प्लसला आहे. थोडीशी पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे. आता हे जे रेजिस्टन्स आहे, आता ते ब्रेक होतात की नाही हे बघणं गरजेचं आहे. आत्ता तर बघायला काय मिळतं की बाबा आत्ता थोडंसं मार्केटने इकडे, थोडंसं इकडे मार्केटने जो डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट होतं, मार्केट इकडे डबल टॉप मोठा दाखवला, इकडे डबल बॉटम. ओके, डबल बॉटम इकडे दाखवलाय. ओके, आणि मार्केटने एक बुलिशला सुरुवात केली, म्हणजे मार्केट इकडनं हायर हाय पॅटर्न इकडे दाखवते. परंतु जितकी बघायला पाहिजे तितकी स्ट्रेंथ मार्केटमध्ये, म्हणजे पडताना कसं मार्केटमध्ये खूप रेड कॅन्डल मोठ्या मोठ्या बनत होता, तसं बुलिश साईडला मार्केटमध्ये तितक्याचा स्ट्रॉंग कॅन्डल बघायला मिळत नाही. ओके, त्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं तर अजूनही मार्केट एका रेंजमध्ये आहे. थोडंसं मार्केटचा जो ट्रेंड आहे तो बुलिश साईडला शिफ्ट होताना दिसत आहे. ओके, आता 5 मिनिटावरती काय रेजिस्टन्स सपोर्ट बांधतात ते समजून घ्या. आत्ता जर हाय बघितलं त्याला आपण मार्क करून त्याला थोडं शिफ्ट करूया. ओके, 25,460च्या आसपास इकडे आपल्याला हाय बघायला मिळालाय. आणि इकडे जर मल्टिपल टाइम सपोर्ट बघितला तर इकडे ज्या पद्धतीने इकडे मार्केटने इकडे यावेळेस बघा, इकडे एक रेजिस्टन्स घेतला होता. आज जर बघितलं तर आज या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळाला. इकडे एक छोटा रेजिस्टन्स ती लेवल करून ब्रेकआउट दिला होता. म्हणजे ही जी रेजिस्टन्स लेवल होती, ही रेजिस्टन्स लेवल साधारण 25,360 या लेवलवरती आता एक सपोर्ट क्रिएट झालाय. मग सपोर्ट काय बघायला मिळते 25,360, रेजिस्टन्स काय बघायला मिळते 25,460, म्हणजे एक 100 पॉईंटची रेंज आपल्याकडे काय बघायला मिळते नो ट्रेडिंग झोनची रेंज. तर तिला आपण मार्क करून ठेवूया, मी तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके, तर तिला आपण मार्क केले. आता सपोर्ट थोडासा शिफ्ट होतं इकडे या लेवलवरती जर बघितलं, इकडे मल्टिपल टाइम सपोर्ट होता, त्याच्यानंतर आणखी एक सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट शिफ्ट होतोय, आणि आणखी एक लेवल बघितलं तर आजचा इंट्राडे लो. मग आता जर बघितलं सपोर्ट इकडे काय बघायला मिळतं की या लेवलवरती एक कन्सोलिडेशन होतं, जिकडे आपल्याला मार्केटने एक छोटासा रेजिस्टन्स दाखवला. तो रेजिस्टन्स आता पहिल्या सपोर्टचं काम करतोय. आता इकडे समजून घ्या की इकडनं मार्केटने इम्पल्स वेव्ह मोठी तयार केली. मार्केटने या लेवलवरती एक रेजिस्टन्स तयार केलेला आहे, रेजिस्टन्स घेतलेला आहे. निफ्टीने जर इकडे येऊन छोटासा पुलबॅक घेतला 25,360, बिकॉज या लेवलवरती सपोर्ट आहे. तर प्रायजेक्शन जर बघितलं छोटा सपोर्ट किंवा टप्पा खाऊन जर मार्केटने एक पुलबॅक देऊन जर लेवल ब्रेक झाली, तर पहिला सपोर्ट जो बघायला मिळतो तो 25,291, 25,300च्या आसपास राऊंड लेवलवरती एक फर्स्ट सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती आहे 25,238 या लेवलवरती सेकंड सपोर्ट आहे. आणि तिसरा सपोर्ट आजचा इंट्राडे लो जो की आहे 25,160च्या आसपास. म्हणजे ही 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळते ओके निफ्टीमध्ये.
डाऊन साईडला. बुलिश साईडला जर बघायला झालं तर आजचा रेजिस्टन्स हा खूप स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळतोय, कारण की मार्केटनी या लेवलपासून इथपर्यंत वन डायरेक्शनमध्ये बुलिश मोमेंटम दाखवलं. म्हणजे 25,160 पासून 25,460 साधारण डाऊनपासनं 300 पॉईंटचा मोमेंटम दिलाय. मग तुम्हाला 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण माहिती असेल. आता मी ह्यावेळेस नाही सांगत आहे, तुम्ही मला कमेंट करून सांगा काय आहे ते. ओके, जर इकडे मोजलं आपण तर डाऊन साईडपासून जर वरती बघितलं तर 300 पॉईंटचा मोमेंटम निफ्टीने वन डायरेक्शनमध्ये दाखवलाय. आता इकडनं जर डायरेक्ट ब्रेकआउट येत असेल तर हा ब्रेकआउट ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. परंतु इकडे जर कन्सोलिडेशन करून काहीसा एक इम्पल्सिव्ह वेव्ह, एक करेक्टिव्ह वेव्ह, काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून या लेवलवरती सपोर्ट घेऊन जर निफ्टी इंट्राडे हाय ब्रेक करत असेल तर एक बुलिश मोमेंटम देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. पहिली तर राऊंड लेवल आहे 25,500ची. सेकंड लेवल आपल्याला बघायला मिळते 25,550 आणि तिसरी लेवल जर बघितली तर 25,600 एक लेवल आपल्याला बघायला मिळते. ओके, म्हणजे बुलिश साईडला जर डायरेक्ट ब्रेकआउट होत असेल तर हे ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. थोडंसं कन्सोलिडेशन, थोडंसं इकडे मार्केटने कन्सोलिडेशन बुलिश प्राइस ॲक्शन करून लेवल जर ब्रेक होत असेल तर पहिली लेवल राऊंड लेवल आहे 25,500चा रेजिस्टन्स. सेकंड लेवल जर बघितलं तर 25,550चा रेजिस्टन्स आहे आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 25,600ची लेवल आपल्याला बघायला मिळते, तिसरा रेजिस्टन्स. आता हे रेजिस्टन्स जर बघितले तर आपल्याला इकडे रिसेंटली दाखवत आहे, इकडे एक रेजिस्टन्स, इकडे एक रेजिस्टन्स आणि या लेवलवरती एक रेजिस्टन्स. ओके, नो ट्रेडिंग झोन देखील तुम्हाला माहिती असेल. आता गॅप अप जर निफ्टी होत असेल तर ऑलरेडी एक बुलिश मोमेंटम 300 पॉईंटचा झालेला आहे. 60, 70, 75 पॉईंटच्या वरती जर गॅप अप होत असेल तर ओपनिंगमध्ये जो गॅप डाऊन सेटअप आहे तिकडनं एक बुलिश मोमेंटम बघायला, बेरिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. करेक्शन करा, एक बेरिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग तो गॅप फिलिंगपर्यंत देखील बघायला मिळू शकतो किंवा आजची जी क्लोजिंग आहे त्या लेवलपर्यंत देखील बघायला मिळू शकतो. गॅप अप नंतर बुलिश साईडला जाणं थोडंसं रिस्की ठरते, मार्केट ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी तिकडे वाढती. त्यामुळे गॅप अप नंतर थोडंसं एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर झाला तर मग ह्या रेंजमध्ये अडकताना दिसेल. ही जी रेंज आहे ह्या रेंजमध्ये गॅप डाऊन नंतर थोडंसं मार्केट आपल्याला कन्सोलिडेशन किंवा मार्केट थोडंसं कन्फ्युजन करताना दिसू शकतं. त्यामुळे गॅप डाऊन नंतर क्लिअर व्ह्यू बघायला मिळण्याची पॉसिबिलिटी कमी आहे किंवा मार्केट जोपर्यंत काही प्राइस ॲक्शन बनवत नाही, डबल टॉप चॅनल किंवा एखादा बेरिश फ्लॅग या पद्धतीने काही जे प्राइस ॲक्शनचे पॅटर्न आहेत ते कुठला पॅटर्न बनवत नाही तोपर्यंत थोडंसं प्राइस ॲक्शन होण्यापर्यंतची वाट बघणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टीचा ॲनालिसिस व्यवस्थित समजलं असेल. खूप जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो मी, त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स मला कमेंट आणि लाईकमधनं दिसू द्या. ओके, समजा साधारण 1500 लाईक 500 कमेंट असं दिसू द्या. जितके तुमचे कमेंट आणि लाईक असतात ना तितकं एनर्जी हायर लेवलवरती जाते. लक्षात ठेवा, जे आपण काम करतो त्याची तर कोणी स्तुती केली तर जास्त चांगलं वाटतं. चला बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टी बघा, आता बँक निफ्टीचं देखील 5 मिनिटाचा चार्ट आहे. बँक निफ्टीने व्यवस्थित पद्धतीने प्राइस ॲक्शन फॉलो केली. आपण काल बघितलं पण होतं की एक बुलिश मोमेंटम दिसतोय का, येस. आणि त्याच्यानंतर हा बुलिश फ्लॅग एम्पोल पोलचा ब्रेकआउट, रेजिस्टन्सचा ब्रेकआउट, नो ट्रेडिंग झोनचा, तिकडनं बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम, म्हणजे साधारण तिचे 60 पॉईंटचा बुलिश मोमेंटम बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाला. आता असं आहे का, हे आपण चार्ट आत्ता बघितल्यानंतर आपण डिस्कस करतोय ना, आपण काल कारणं देखील आपण समजून घेतली होती की ही प्राइस ॲक्शन आहे ही थोडीशी आपल्याला बुलिश बघायला मिळते. बघा, गॅप डाऊन ओपन झाला होता, तिकडनं बुलिश मोमेंटम सुरुवात केली. जी पहिली कॅन्डल आहे तो बँक निफ्टीचा लो आहे आणि तो लो जर बघितला तर 59,400 जी सपोर्टची लेवल होती त्या सपोर्टवरती ओपन झाला होता. त्याने आधी गॅप फिल केला आणि त्याच्यानंतर जर बघितलं तिकडे या पद्धतीने आपण ही प्राइस ॲक्शन डिस्कस केली होती. आता ती प्राइस ॲक्शन कोणाला समजत नसेल असं आहे की प्रत्येकाला समजते असं नाही. त्यामुळे जर लेवल जर बघितलं तर 59,700ची लेवल पुल बॅक घेऊन ब्रेक केली, त्याच्यानंतर बऱ्यापैकी मोमेंटम तिकडनं दाखवला. जवळजवळ 300 पॉईंटचा मोमेंटम तिकडनं बघायला मिळाला. हाय जर बघितलं तर 60,000पर्यंत, म्हणजे 59,700 ते साधारण 2 रेजिस्टन्स लेवल ब्रेक करून बँक निफ्टीवरती गेला. म्हणजे 300 पॉईंटचा बुलिश मोमेंटम बँक निफ्टीने या लेवलपासून दाखवला. आणि ज्याला प्राइस ॲक्शन समजते त्याला इकडनंच बघायला मिळेल की मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम तयार होतोय ते. ओके,
आणि ओव्हरऑल जर कालचा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने बघितला असेल तर आपण तिकडे डिस्कस केलं होतं की प्राइस ॲक्शन आहे ती सपोर्टवरती आहे आणि सपोर्टवरनं एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकत होता. ओके, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा. व्हिडिओ पूर्ण जो सारांश आहे व्हिडिओचा तो मी शेवटी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की निफ्टीमध्ये काय आहे, बँक निफ्टीमध्ये काय आहे, सेन्सेक्समध्ये काय आहे, ओव्हरऑल प्राइस ॲक्शन काय आहे इंडेक्सची, ओव्हरऑल इंडेक्सचं स्ट्रक्चर काय आहे तिन्ही इंडेक्सचं, ह्या सगळ्या गोष्टी मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्हाला जर खूप जास्त घाई नसेल, गडबड नसेल तर संपूर्ण व्हिडिओ बघतच जावा. ओके, हार्डली 15-20 मिनिटाचा व्हिडिओ असतो. तुमच्या इम्पॉर्टंट टाईममधनं तेवढे 15-20 मिनिटं देत जावं. ओके, बघा बँक निफ्टीचा देखील चार्ट बऱ्यापैकी बुलिश होता आणि बँक निफ्टीने देखील एक बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम दाखवला. आता जर बघितला तर बँक निफ्टीच्या लेवल थोड्याशा हाईड करूया आणि 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर घेऊन गेलो आपण तर बँक निफ्टी बघा आपण हे डिस्कस करत होतो की एक बुलिश मोमेंटम, एक ब्रेकआउट. आता ओव्हरऑल जर बघितलं तर ही एक रेंज आहे बँक निफ्टीची, काल पण आपण बघितली होती आणि ह्या रेंजमध्ये तर कन्सल्टेशन करतोय. आता इकडे एक रेजिस्टन्स आहे, इकडे एक रेजिस्टन्स आहे, आणखी एक रेजिस्टन्स इकडे तयार झाला आहे. म्हणजे जर बघायला झालं तर उद्याचं इकडे या पद्धतीने जर प्राइस ॲक्शन बघितली तर इकडनं सपोर्ट, इकडनं रेजिस्टन्स, इकडनं सपोर्ट, सपोर्ट परत त्या रेजिस्टन्सवरती आलाय. आता जर याला बुलिश साईडला जायचं असेल तर इकडे थोडंसं होल्ड करणं गरजेचं आहे. मग एखादा मोठा ब्रेकआउट देऊन मार्केट मग ही जी पूर्ण रॅली बनवली का अशी एखादी रॅली आपल्याला दाखवू शकते. आता ही पुढचा भाग आहे, परंतु प्राइस ॲक्शन मला तुम्हाला समजवायचे. ओके, आणि इकडनं जर हा सस्टेन नाही झाला या रेजिस्टन्सवरती, जो की लास्ट टाइम नव्हता झाला सस्टेन, बघा इकडनं हा रेजिस्टन्स तयार केला, या रेजिस्टन्स जो सस्टेन नाही झाला डायरेक्ट खाली पडला होता. आणि इकडनं जर उद्याने निगेटिव्ह काही प्राइस ॲक्शन तयार केली, सस्टेन नाही झाला आणि निगेटिव्ह कन्सोलिडेशन होणं एक बुलिश मोमेंटमचा भाग असतो. आणि जर उद्या कन्सोलिडेशन नाही झालं आणि रिजेक्शन घेतलं तर मग मार्केट आपल्याला एक नवीन लो लावताना दिसू शकतं. मग ही प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, तर हा झाला एक ओव्हरऑल चार्टचा भाग, ओव्हरऑल चार्टचं प्राइस ॲक्शन. परंतु इंट्राडेमध्ये काय लेवल बनतात ते समजून घ्या. सगळ्यात अगोदर आपण हा जो हाय आहे याला मार्क करूया. त्याच्यानंतर आणखी इकडे एक हाय आहे त्याला मार्क करूया आणि आणखी इकडे हाय आहे त्याला मार्क करूया. ओके, थोडीशी लेवल इकडे ॲडजस्टमेंट करूया. ही लेवल थोडीशी डाऊन साईडला घेऊया राऊंड लेवलवरती. थोडा स्पेस ठेवला बिकॉज ही लेवल खूप स्ट्रॉंगली रेजिस्टन्स लेवल होती, थोडा स्पेस ठेवलेला आहे. हा ऑल टाइम हाय आहे बँक निफ्टीचा. त्याच्या आसपास जर बघितली तर एक लेवल इकडे आपल्याला बघायला मिळते. तर काहीशा बुलिश लेवल आपल्या इकडे बघायला मिळतात. आता काय होतंय की याचा नो ट्रेडिंग रेंज आहे ना ती खूप मोठी बनतीये, साधारण 286ची. आता आपण इंट्राडे हाय देखील मार्क करू शकलो असतो, परंतु जर इकडे रिसेंटली बघितलं तर या लेवलवरती खूप जास्त कन्सोलिडेशन आहे. बघायला गेलं तर पूर्ण एका दिवसाचं कन्सोलिडेशन आहे. इकडे ब्रेकआउट फेलियर करून मार्केट इकडे बँक निफ्टी थोडासा निगेटिव्ह झाला होता, दिसतंय का तुम्हाला इकडे. ओके, त्यामुळे इकडे थोडासा रिस्क फॅक्टर वाढतोय, त्यामुळे थोडासा स्पेस ठेवलेला आहे. भलेही मग इकडनं आपल्याला काही नाही मिळालं, पूर्ण दिवस या रेंजमध्ये कन्सल्टेशन केलं तरी काही हरकत नाही, परंतु रिस्क फॅक्टर हाय आहे. बघा एक बुलिश मोमेंटम इकडे दाखवलाय, कन्सोलेशन करू द्या, थोडासा येऊ द्या, फर्स्ट टाइम याला रेजिस्टन्स घेऊ द्या या लेवलवरती, छोटासा राऊंडिंग बॉटम तयार करू द्या. राऊंडिंग बॉटम तयार करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग या लेवल बुलिश साईडला आहे 60,277, 60,357 आणि 60,436. आता हे खूप मोठे मोठे लेवल्स नाही आहेत, खूप मोठे मोठे रेजिस्टन्स नाहीत, जवळजवळ रेजिस्टन्स आहे आपल्याला रिसेंटली बघायला मिळेल. त्यामुळे ज्या बुलिश साईडच्या लेवल आहेत ना थोड्या छोट्या आहेत.
परंतु जर डाऊन साईडला बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आपल्याला सपोर्ट बघायला मिळते 59,872चा. इकडे येऊन छोटा मोठा पुल बॅक घेऊन जर इकडे ही ट्रेंड लाईन आहे आणि एखादा डबल टॉप करून जर मार्केट जर निगेटिव्ह साईडला आलं तर परत एक निगेटिव्ह सेलिंग मोमेंटम आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. मग त्याच्या लेवल काय बनतं समजून घ्या. फर्स्ट सपोर्ट आहे 59,700, सेकंड सपोर्ट 59,536 आणि थर्ड सपोर्ट 59,382. आता बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर नो ट्रेडिंग झोन खूप मोठा आहे. 59,872, 60,107, साधारण 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. याच्यामध्ये जर रिस्क टू रिवॉर्ड रेशो जर बघितला बँक निफ्टीमध्ये तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो सेलिंग साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो थोडासा कम्फर्टेबल बघायला मिळते. बुलिश साईडला जाताना थोडासा रिस्क टू रिवॉर्ड रेशो इतका फेवरेबल दिसत नाहीये. त्यामुळे जर तुम्ही बुलिश किंवा मार्केटनी जर प्राइस ॲक्शन करून बुलिश साईडला जर ब्रेकआउट द्यायचं असेल बँक निफ्टीमध्ये तर तुमचं प्राइस रिस्क मॅनेजमेंट पोझिशन सायझिंग हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर छोटा मोठा सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग हा थोडासा कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतो. ओके, आय होप बँक निफ्टीच्या देखील लेवल तुम्हाला समजले असेल. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्सनी पण डबल बॉटम करून एक बुलिश मोमेंटम दाखवला. इंट्राडे हायच्या आसपास क्लोजिंग आहे. आता याच्या संपूर्ण लेवल जर बघितलं तर आपण थोडे इकडे ॲडजस्टमेंट करूया लेवलची. ओके, एक तो दोन लेवल फक्त चेंज केल्यात. नो ट्रेडिंग झोन थोडासा आपण बदलला आहे. लेवल टू लेवल घेण्याचा प्रयत्न केला आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलचं रेजिस्टन्स आहे 82,741, 82,740. सपोर्ट जर बघितलं तर 82,337 लेवलवरती आपल्याला सपोर्ट बघायला मिळतो. इकडे कन्सोलिडेशन आहे. नो ट्रेडिंगचा एरिया इकडे बनलेला आहे, एक रेंज बनलेली आहे. तर याला जोपर्यंत ह्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत करू द्या कन्सोलिडेशन. ओके, आणि बुलिश साईडला जर बघितलं तर रेजिस्टन्स लेवलवरती जर काहीसा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल किंवा काहीशी एक कन्सोलिडेशन करून बुलिश प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर 83,000ची राऊंड लेवल आहे फर्स्ट. सेकंड 83,200 आणि त्याच्यानंतर 83,400ची लेवल आपल्याला बघायला मिळत आहे रेजिस्टन्स साईडला. डाऊन साईडला जर बघितलं तर सपोर्ट जर ब्रेक होतं तर बघा लास्ट टाइम नेगेटिव्ह नेगेटिव्ह नेगेटिव्ह, म्हणजे या लेवलवरती काय होतं एक सप्लाय झोन तयार होतो. येऊ द्या, छोटा मोठा टप्पा खाऊ द्या, काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन होतं. बेरिश प्राइस ॲक्शन नंतर जर लेवल ब्रेक होते तर मग 82,115, 81,858 आणि 81,648 या काही डाऊन साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन इकडे मार्क केलेला आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं पुल बॅक इकडे बघायला मिळू शकतो. गॅप फिल किंवा इंट्राडे क्लोजिंगच्या आसपास आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर या रेंजमध्ये येईल. मग थोडंसं काय प्राइस ॲक्शन बनते याचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या व्यवस्थित डिटेलमध्ये लेवल समजलं असेल. मार्केट जर बघितलं तर तिन्ही इंडेक्स थोडेसे एक ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु एका रेजिस्टन्स लेवलवरती आलेले आहेत. त्यामुळे बुलिश साईडला जर जात असेल मार्केट किंवा प्राइस ॲक्शन जर बुलिश साईडला बनत असेल तर थोडंसं आपल्याला सावकाश बघायला लागेल की प्राइस ॲक्शन काय बनते. प्राइस ॲक्शननी बुलिश ब्रेकआउट दिल्यानंतर आपल्याला पोझिशन सायझिंग या लेवलवर या सगळ्या गोष्टींवरती थोडंसं अभ्यास करायला लागणार आहे. डाऊन साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये मोमेंटम फास्ट बघायला मिळू शकतो. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि बजेटचा जो व्हिडिओ आहे तो आपण उद्याच्या दिवशी करूया. ओके, आणि व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हे जे प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म धनचा आहे, लक्षात ठेवा, धनचा प्लॅटफॉर्म आहे. आणि जर कोणाला यूज करायचा असेल, ओआय डाटा बघायचा असेल किंवा जर कोणाला अजून एखादा प्लॅटफॉर्म यूज करायचा असेल तर धनचा यूज करू शकता. ओके, चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.